देशभरात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदाव्यांचे बाण दोन्हींकडून सुटतायत। अशातच एबीपी माझानं एक वेगळ्या संकल्पनेचा कार्यक्रम सुरू केलाय। चवदार खाण्यासोबत नेत्यांशी गप्पा अशा कार्यक्रमाचं स्वरूप आहे। चला तर मग सुरुवात करूया एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम आवडीचे खाणे राजकीय तानेबाने। नमस्कार मंडळी। तर महाराष्ट्रातील मोठ्या पॉलिटिशियन्सच्या फेवरेट फूड जॉइंट्समध्ये त्यांच्यासोबत गप्पा मारण्याचा आमचा हा प्रवास मुंबईतून सुरू झाला होता आणि आता आम्ही पोहोचलो ठाण्यात। ठाण्याच्या कळव्या या परिसरामध्ये आहे आणि कळवा इथं मी पोहोचलो आहे पारसिक कॅफे या परिसरामध्ये। आता हे पारसिक कॅफे खरं तर कळव्याची ओळख झाली आहे, कारण इथेच अनेक क्रिएटिव्ह लोक कळव्यामधली ऑरेंज ज्यूस गँगमधले जे मेंबर्स आहेत त्यांनी आपला रील्सचा, इन्स्टाचा, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रवास सुरू केला होता आणि आता युवा वर्ग, आता ही युवा वर्ग देखील इकडे आले आहेत। त्यांचा हा फेवरेट जॉईंट बनलेला आहे। पण इथं किंवा हे पारसिक कॅफे महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याचाही फेवरेट फूड जॉईंट आहे। ती व्यक्ती कोण आणि त्यांच्यासोबत आम्ही इथं गप्पा मारणार आहोत हे सांगण्यासाठी मी इथं आलो आहे। थोड्याच वेळात ते इथं येतील आणि त्यांच्यासोबत आज आमचा गप्पांचा हा कार्यक्रम सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे। आमचा हा कार्यक्रमाचं नाव आहे महाराष्ट्रातील राजकारण्यांचे आवडते खाणे आणि त्यांच्यासोबत करणारे आम्ही राजकीय ताणेबाणे। सँडविचेस हवेत आणि कोल्ड कॉफी वगैरे। कोल्ड कॉफी छान असते त्याची। सँडविचेस आणि कोल्ड कॉफी एकच सँडविचेस नाही, एकच। ठीक आहे। तर सर मी हा मेनू बाजूला ठेवतो, कारण माझ्याकडे जे प्रश्नांचे मेनू आहे त्या मेनूमध्ये आपण आता जाऊया ही ऑर्डर येईपर्यंत। सर पहिला प्रश्न माझा, ही निवडणूक थोडी वेगळी असेल, कारण आत्तापर्यंत पवार साहेबांसोबत तुम्ही सर्वांनी प्रवास केला, जे आता तुमच्यासोबत नाही आहे, ज्यांच्याकडे NCP पक्ष चिन्ह गेलं ते तुमच्या विरुद्ध आहे आणि त्यांचा सामना करायचा हा मैदानी जंग तुमच्यामध्येच होणार आहे। तर ह्याला तुम्ही कसं सामोरं जाताय, कसं पाहता? घरातलाच शत्रू म्हणजे घरातलाच माणूस जेव्हा वैरी होतो तेव्हा ती लढाई आपापसातलीच असते। घर फोडून बाजूला जाणारा आणि घरासाठी लढणारा त्यांच्यामध्ये ही लढाई आहे। हे घर शरद पवारांचं होतं, त्यांनी बांधलं होतं। त्यांनी इंच आणि इंच घर बांधून मोठं केलं होतं। ते सरळ सरळ त्याच्यावर दरोडा टाकून गेले। पण ते अजूनही म्हणतात की पवार साहेब आम्हाला देवा हे बरं आहे, पवार साहेबांचे देव आहेत, पवार साहेबांचे विठ्ठल आहेत, पवार साहेबांचे पांडुरंग आहेत आणि ते कधी वरती जातं त्याची वाट बघते। पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जो निर्णय घेतला ती काळाची गरज होती। ज्या प्रकारे आपण राजकारण सुरू आहे, एक संधी आहे, त्याला पाहूनच आम्ही भाजपसोबत गेलो, पण आमच्या पक्षाला घेऊन गेलो, भाजपत नाही। तुमचा होता हाच तुमचा गैरसमज आहे। तुम्ही मॅनेज केला आहे तू गोष्ट। हॅलो हाय बसा। हे तुमच्या इथले युवा वर्ग आहेत, जसे मॅनेज करून खूप गोष्टी होतात। 2019 साली पण बंड करण्याचा प्रयत्न केला, मग सगळे परत का आले? आणि तुम्ही लोकही का गेलात हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। नाही पण ते म्हणतात ना 4, 9, 14, 16, 17, 19 आणि 23ला देखील भाजपसोबत जाण्याचा हा निर्णय स्वतः पवार साहेबांचा होता किंवा त्याच्या हालचाली होत्या। आहे की हे कितीही सांगू, 2014 साली मी विरोधी पक्षात आलो। ते आल्यानंतर त्यावेळेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आठवड्यातले 2 दिवस सकाळी साहेबांकडे जायचे। त्यांच्यावर अजून एक माणूस असतात, त्याचं नाव घेत नाही मी आता, आणि साहेबांना दररोज सांगायचं चला BJPत जाऊया, चलो BJPत जाऊया, चला BJPत जाऊया। आणि हे मला इतर कोणी नाही सांगितलं, हे पवार साहेबांनी सांगितलं की म्हणाले तुमचे प्रदेशाध्यक्ष जर BJPशी असे वागत असतील की चला जाऊया, चला जाऊया, चला जाऊया, तर हे काय लढणार आहेत तुमच्यासाठी? पण का कारणं दिली असतील ना जायची? आता ते त्यांना माहिती। 15 वर्ष मंत्रिपद त्यांनी भोगलंय, फायली त्यांनी सही केल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना माहिती असेल का जायचं आणि कशासाठी जायचं। हे बघा, व्यक्तिगत विचारधारा जर विचारलं तर BJP आणि आमची विचारधाराच जमत नाही। म्हणजे ह्यांनी विचारधारेचं राजकारणच केलं नाही। केलं ते कशासाठी केलं हे सर्वसामान्य माणसांना कळत आहे।
नाही, पण ते म्हणतात ना की 14 मध्ये देखील न विचारता तुम्ही पाठिंबा दिला, निवडणूक तुम्ही वेगळे लढलात, पण भाजपला पाठिंबा देण्याचा त्याच्यात एक पॉलिटिकल अँगल होता, तो अँगल साध्य करण्याचा प्रयत्न होता. आणि तरीही मी सांगतो, अलिबागला एक गुप्त बैठक घेतली होती या लोकांनी, आणि ही गुप्त बैठक घेतल्यानंतर त्या अलिबागमध्ये असा एक प्रस्ताव मांडला की आपण BJP बरोबर जाऊया. आणि मी तिथे वक्ता म्हणून सांगितलेलं, तुम्ही शरद पवारांचं आयुष्य खतम करतात, त्यांना तुम्ही बाजारात लिलाव म्हणून विकतात, हे योग्य नाही. 5 वर्ष तुम्हाला सत्ता काय मिळत नाही, तर तुम्ही डायरेक्ट त्या विचारधारेला फाशी लावून शरद पवारांचं म्हणजे जे आयुष्य आहे, त्यांनी जे आयुष्य घालवलं आहे धर्मनिरपेक्ष महाराष्ट्रासाठी, त्याला फाशी द्यायची. पुरोगामी महाराष्ट्र ज्याचं नेतृत्व शरद पवार गेले 60 वर्ष करतायत, त्याला फाशी द्यायची का? तर तुम्हाला सत्यात जायचं आहे म्हणून. हा त्या व्यासपीठावरनं मांडणारा मी माणूस होतो. आणि शरद पवार सगळ्यांना हो हो म्हणत असतील, पण त्यांच्या मनात काय ह्यांना कळतच नव्हतं. तुम्ही चर्चेला गेले की शरद पवार कधीच नाही म्हणत नाहीत, कारण का त्यांचं म्हणणं असतं की डेमोक्रेसीमध्ये निगोशिएशन शुड बी ऑलवेज ओपन, द डिसिजन शुड बी फायनल. निगोशिएशन म्हणजे डिसिजन नाही, चर्चा करा हे तुम्हाला सांगितलं, हा निर्णय घ्या असं होत नाही ना. ह्यांना वाटलं निर्णयच घ्यायला सांगितलं आपलं. शरद पवारांनी तुम्हाला निर्णय घ्यायला सांगितलं नव्हतं. सांगितलं ठीक आहे, निगोशिएशन करा. आता तुम्ही दररोजच माझं येऊन डोकं खायला लागलात, साहेब APPला इंटरव्ह्यू पाहिजे, साहेब APPला इंटरव्ह्यू पाहिजे, साहेब APPला इंटरव्ह्यू पाहिजे. मी 4 वेळा म्हणे हो हो बघू यार, देतो यार, हे करतो यार. अरे दररोजच जाऊन सकाळी डोकं खाणार, मग करणार काय? असं आहे की 14 मध्ये मला तो तटकरेंना मी हा काल प्रश्न विचारला, ते म्हणाले की आम्ही हे काही नवीन नाही केलं, पण हे तुम्हालाही मान्य करावं लागेल. 14ला तुम्ही बाहेरून पाठिंबा दिला, गरज नव्हती, तो पवारसाहेबांचा निर्णय असेल म्हणूनच तो निर्णय घेतला गेला. आमच्या इथे एक तर पहिली गोष्ट म्हणजे सामुदायिक निर्णय घेण्याची पद्धत. तो एकटा पवारसाहेबांचा निर्णय नव्हता, एकटा पवारसाहेब निर्णय घेत, दबाव होता. कधीच पवारसाहेबांनी एकट्याने निर्णय घेतलेला नाही. आत्ताचा जो निर्णय आहे, हे गेले अनेक दिवस पवारसाहेबांवर दबाव आणत होते. दबाव, प्रेशर. हे 7-8 जण होते, दररोज सकाळी 8 वाजता उठले की जायचे साहेबांकडे की साहेब चला जाऊया, साहेब चला जाऊया. साहेब म्हणायचं थांबा बघू, सांगतो, बघू, सांगतो. मग ह्यांनी शक्कल लढवली की साहेब तुम्ही राजीनामा देऊन टाका. इतकं प्रेशर आणलं शरद पवारांवर की शरद पवारांसारखा माणूस ह्यांच्या दबावाखाली आला. आणि ह्याचं मी स्वतः व्यक्तिगत साक्षीदार आहे या सगळ्याचा. काय झालं होतं? त्यांनी दबाव आणला साहेबांवरती. काय म्हणून? की तुम्ही राजीनामा द्या, तुम्ही बाजूला व्हा. का असं पवार साहेबांचा पक्ष त्यांच्यावर दबाव आणणारे एवढे मोठे होते? असं होतं ना पक्षामध्ये. सगळीच लॉबी काम करायला लागली की ज्यांनी 25 वर्ष पवारसाहेबांना साथ दिली होती, ते सगळेच जर असे काव 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 करून अंगावर यायला लागले तर करायचं काय माणसाने? आणि म्हणून त्यांनी शेवटी सांगितलं तुम्ही जा, मी नाही येत. पण परत तोच प्रश्न येतो, तुम्ही हे सगळं म्हणताय की ह्यांना हे सगळं करायचं होतं. आता तटकरे किंवा इतर नेते किंवा अजित पवारही म्हणाले होते की आम्ही काही नवीन केलं नाही. माझा प्रश्न तोच आहे, 14ला तुम्ही का पाठिंबा दिला? 19लाही तुमचं बोलणं सुरू तसंच होतं. देवेंद्र फडणवीस म्हणतात की माझं त्यावेळेला सकाळचा शपथ मी अजित पवारांसोबत जो झाला. तुम्हाला अनेक वेळा तुमच्याशी बोलत असतो, अनेक वेळा. बरोबर. मी जे बोलत असतो ते खरं असतं का? शरद पवारांनी ह्यांच्याशी का खरं बोलावं? राजकारण येते, ह्यांच्याशी का खरं बोलावं? जेव्हा आपल्याला समोर शरद पवार साहेबांना दिसतंय ही माणसं फुटलेली आहेत, ह्यांची अपेक्षा आहे शरद पवार ह्यांच्याशी खरं बोलतील. मग कारवाई का नाही केली? पक्ष कशाला तोडायचा? जर साहेबांनी मला स्वतःला सांगितलं होतं की दररोज हे तटकरे येतात सकाळी जितेंद्र आणि सकाळी चला जाऊया BJPत, हा मला काय तलवार चालवणार आहे? ते नाही काय पैसे घेतले गेले, ईडीचा दबाव होता, CBIचा दबाव होता, त्यांना विचारा ना. तुम्ही सांगा ना. नाही मला माहिती. आपण हे अतिशय बोलूया. ते अतिशय प्रामाणिक माणसं आहेत. त्यांनी काय भ्रष्टाचार केला असं मला वाटत नाही. त्यांच्या कुठे जमिनी आहेत असं मला वाटत नाही. त्यांचं कुठे काय वेगळं काय असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे ते का गेले त्यांना विचारा, मला माहीत नाही. पण शरद पवारांच्या इथे कुठेतरी माहिती होतं की ही माणसं खोटं बोलत आहेत, ही माणसं आपल्या प्रोग्रेसिव्ह राजकारणाला बळी देऊन स्वतःचं हित साधतायत. आणि माझं तेच म्हणणं होतं की ज्या माणसाने 60 वर्ष पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा म्हणून काम केला
त्याला काय तुम्ही जातीवादी करणार? ते तुमची नौटंकी म्हणतात, फुले, शाहू, आंबेडकर हे सगळं दाखवण्याचा ढोंग आहे. आता प्रश्न माझा असा आहे, हा सगळा ढोंग आहे. भाजपसोबत जाण्याचं मनातला निर्णय हा पवार साहेबांचाच होता. अनेक प्रयोग झाले. म्हणजे पवार साहेब ढोंग करतात असं म्हणायचं तुम्हाला? ते म्हणतात की जे म्हणतात आता समोरून की आम्ही, हा ठीक आहे ना, पवार साहेब ढोंग घेतात एवढंच म्हणायचं राहिलेलं. आता तटकरेंचं एवढंच म्हणायचं राहिलेलं की पवार साहेब ढोंगी आहेत. ते ढोंगी होते म्हणून तुमच्या मुलीला मंत्री केलं, ते ढोंगी होते म्हणून तुम्हाला मंत्री केलं, ते ढोंगी होते म्हणून तुमच्या भावाला आमदार केलं, ते ढोंगी होते म्हणून तुमच्या पुतण्याला आमदार केलं, ते ढोंगी होते म्हणून तुमच्या मुलालाही आमदार केलं. पवार साहेब ढोंगी आहेत. 16-17ला हा त्यांचं म्हणणं आहे. 16-17ला देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रयत्न झाला, तुम्ही रेडी होतात, पण भाजपचं म्हणणं तर शिवसेना सोबत असेल, तुम्हाला ते मान्य होतं म्हणून तो प्रयोग. आता हे तुम्ही काय करत होतात? आले का शरद पवार शेवटपर्यंत? पण बोलणी झाली, ते अध्यक्ष होते म्हणतात. आज आले का शरद पवार शेवटपर्यंत? शरद पवार गेले का मोदींशी बोलायला? म्हणजे झालंच नाही म्हणताय तुम्ही. अहो तो तुम्हाला असं आहे की तुम्ही दररोज माझ्याकडे मला हे खायला पाहिजे, मला हे खायला पाहिजे, मी सांगू की खा. म्हणजे त्यांना हे करण्यासाठी तुम्ही, ठीक आहे तुम्हाला करायचं करत राहा. पण झालं. पवार साहेबांनी सिग्नल दिला असं. बरं पवार, तुम्ही जर म्हणाल की आम्ही चर्चेला जातो, पवार साहेब नाही कशाला म्हणतील? पवार साहेब हे कधीच निगोशिएशनचे दरवाजे बंद करा असं कधीच सांगत नाही. त्यांचा आजही म्हणताय चर्चा कधीच बंद करायच्या नसतात, चर्चा चालूच ठेवायच्या असतात. आणि हा डेमोक्रेसीचा प्रिन्सिपल आहे. मग जेव्हा शिंदेंनी बंड केला त्याच रात्री तुमच्या सगळ्या आमदारांनी एक सहीचं पत्र देऊन समर्थन भाजपला देण्याचा तो प्रयोगही झाला होता. तुमची सही होती त्याच्यामध्ये. अत्यंत खोटारड विधान आहे, अत्यंत खोटारड. तिथे निर्णय असा झाला, तिथे माझ्या बाजूला दिलीप बनकर नावाचा एक आमदार बसलेला होता. त्या अजित पवारांनी विचारलं की काय करायचं, तेव्हा याच तटकरेंनी माझ्याकडे बघित विचारलं की हे ठरवूया आपण आता, हे काय सगळे सांगतील ना आपल्याला. म्हणजे मी माझ्यावरती असा संशयाचा प्रश्नचिन्ह टाकत, बनकर म्हणाले साहेब सवडानं पवार साहेबांना एकट्या आपण सगळे जाऊया. मग हे म्हणाले की आपण एक सह्यांचं पत्र तयार करा, आपण पवार साहेबांना लिहूया. आता दादा समोर बसलेत, पत्र पवार साहेबांच्या नावाने तयार केलं की काय निर्णय घेऊया. आणि मी कधीच म्हणत नाही त्याच्यावर मी सही केलेली नाही, मी असं म्हटलेलंच मी नाही की मी त्याच्यावर सही केलेली नाही. पण ते सही बीजेपीला समर्थन द्यावं ह्याचं पत्र नव्हतं. आणि आजही ते पत्र पवार साहेबांपर्यंत पोचलंच नाही. आजही ते जयंत पाटलांच्या कपाटात. म्हणजे अंधारात ठेवून केलं गेलं म्हणतात. अंधारात नाहीच, ओपन होतं. पवार साहेबांना अंधारात ठेवलंच नाही ना. जेव्हा शिंदेचं बंड झालं तेव्हाच माहींचं म्हणणं होतं की चला जाऊया. मग तुम्ही का सही केली असं त्यांचं म्हणणं होतं की पवार साहेबांना विचारूया. मला माहिती होतं पवार साहेब काय सांगणार आहेत. आता हे खूप कन्व्हिनियंट झालं साहेब. तुम्ही म्हणताय मी सही केली, पण मला माहिती होतं पवार साहेबांना प्रश्न विचारा ना, जायचं का नाही. मी आजही म्हणतो की पवार साहेबांनी सांगितलं ठीक आहे जाऊया. पण तुमची सहीचं पत्र जर दादांकडे असेल, दादांकडे नाही ना, जयंत पाटलांकडे आहे ना. पण ते पवार साहेबांना ॲड्रेस केलेलं पत्र आहे. आणि मी त्यांना बाहेर येऊन सांगितलं, म्हटलं साहेब पहिली माझी सही कोणा आणि मग पत्र द्यायचं तर द्या. त्यांनी मला सांगितलं मी पत्रच देणार नाही. हे कुठली भाषा झाली म्हणाले राजकारणात की शरद पवारांना एकटे सोडा आणि चला. म्हणजे ज्या माणसाने मला इथपर्यंत आणलं, माझ्या बापानंतर मला बाप म्हणून उभा राहिला, सही करण्याआधी का नाही असं बोलून तुमच्या मनात विचार आला किंवा इतरांच्या मनात विचार आला की आपण सहीच नाही केली. असे अनेक जण होतं. माझ्या बाजूला तनपुरे बसला होता प्राजक्त, तो बाहेर गेला आणि त्यांनी मला निरोप पाठवला, साहेब मी साहेबांना जरा बाहेर बोलवा. ते म्हणाले मी सही केली आहे, पण मी असलं काय पवार साहेबांना सोडण्या बिडण्याचं काय हे होणार नाही माझ्या हातनं, मी मीटिंग सोडून निघून जातो. पण हे सत्तेचं डेस्परेशन होतं की सत्तेशिवाय हे जगूच शकत. तुमचं पण तुमचं पण माझं काय सही केली म्हणून माझं काय सत्तेचा संबंध. हे आता बिघडते तर आपण परत भाजपसोबत सत्तेत राहू. माझा काय संबंध त्याच्यानंतर कुठे सत्ता मिळाली, मग मी सह्या केल्या, कुठे काय झालं. त्याच्यानंतर 1.5 वर्षांनी गेले नाही महाशय. हे विरोधी पक्ष नव्हते, नेते नव्हतेच अजित पवार. हे तिथे बसलेल्या मुख्यमंत्र्याचे आणि उपमुख्यमंत्र्याचे प्रवक्ते होते. 1.5 वर्ष सगळं सुरू होतं, तुम्ही का नाही बोललात. सगळं कोणाला बोलणार. पवार साहेब बोलू शकले असते. आपली काही हिंमत नव्हती पवार साहेबांना सांगायचे की हे लबाड आहेत म्हणून. आपल्या मर्यादा आहेत. हे लबाडी करत होते स्पष्ट दिसत होतं ना पवार साहेबांना. म्हणजे मी जेव्हा एखादा विषय मांडायचो
मला अजूनही आठवतं, डिसेंबरच्या नागपूर अधिवेशनामध्ये मी एक NITचा प्रश्न काढला होता मुख्यमंत्र्यांच्या विरोधात, आणि तो प्रचंड गंभीर प्रश्न होता. पण ज्या पद्धतीने अजित पवार यांनी तो प्रश्न फिरवला, माझ्या लक्षात आलं की अजित पवार आपल्याला फसवत आहेत. बाहेर एक सांगतात करूया करूया करूया, आणि आतमध्ये जाऊन त्यांना डोळे मारून. पण बारामतीमध्ये आजची परिस्थिती पाहिली तर सुमित्रा पवार, सुप्रिया सुळे आमने सामने आहेत, पवार कुटुंबच आमने सामने आहे. तुम्ही वारंवार म्हणता की अजित पवार लोकांवर दबाव आणतायत. दबाव नाही, फोन करतात, दम देतात, लोकांचे ट्रान्सफर करतात, घरी बस म्हणून निरोप देतात. म्हणजे अरुण गवळी जसं सांगायचं ना, पूर्वी त्यांनी निवडणूक लढवली, बिल्डिंगमध्ये बस रे, तसं त्या बारामतीचे अरुण गवळी झालेत. आता तुमच्यावर असाही आरोप होतो की तुमच्या ह्या राजकारणाला किंवा या कंटाळूनच खडसे सारखे नेते देखील आता भाजपात जात आहेत. बिटकरी म्हणाले की आव्हाड आणि रोहित पवार यांना कंटाळून खडसेंनी हा कठोर निर्णय घेतलेला आहे आणि ते भाजपात जात आहेत. खडसे खरोखर जात आहेत का? मिटकरी आणि खडसे यांची गुप्त भेट झालेली दिसते, आणि त्यांच्या कानात, मिटकरींच्या कानात काहीतरी खडसे बोललेले दिसते. बाकी मिटकरींची आयुष्यातली उंची किती, राजकीय उंची, याची महाराष्ट्राला ओळख पण नसेल. पवारांची जेवढी जवळची माणसं होती सगळ्यांना दूर करण्याचं काम अजित पवारांनीच केलं, अगदी बारामतीतली सुद्धा. आत्ताच्या परिस्थितीवरती येतो. महाविकास आघाडी आहे, तुम्ही आता सिनियर लीडर आहात. नाही, मी सिनियर लीडर नाही, सिनियर लढणारा कार्यकर्ता आहे. सीट शेअरिंगमध्ये तुमचा वाटा असतो. पण आता उमेदवार, आता साताराबद्दलचा विषय आहे, आता ज्योती मेटेंचा विषय घेतो किंवा महादेव जानकरांचा विषय घेतो. जानकर तुमच्याकडे आले, बार्गेन पॉवर वाढवली, भाजपकडनं जागा घेतली. ज्योती मेटेंचा पक्षप्रवेश होता होता राहिला. सातारा संदर्भातला संभ्रम किंवा तिथली जी आत्ताची परिस्थिती आहे त्याला पाहता तुम्हाला देखील लोकांनी वापर केला, सोडून गेले. काय झालं होतं? जानकर आले, ज्योती मेटे आल्या, जानकर माझ्याकडे झाले होते, हे कोणाला माहीत पण नसेल. जानकरांची प्राथमिक चर्चा मीच केली होती. ठीक आहे ना, गेले, काय फरक पडतो त्याच्यात? साहेब, एक रोहित पवारांचा विषय आहे. काल तटकरे असं म्हणाले की रोहित पवारांनी आम्हाला आमच्याबद्दल, आमच्या निष्ठेबद्दल बोलण्याआधी त्यांचं असं म्हणणं आहे की कर्जत जामखेडसाठी भाजपची तिकीटची लॉबिंग त्यांनी केली. देवेंद्र फडणवीसांना एका खासदार जे आता उभे आहेत, सिटिंग किंवा आता हे करतायत, त्या खासदारांच्या माध्यमातून आपल्या वडिलांना घेऊन त्यांनी उमेदवारी घेण्याचा प्रयत्न केला. तर ते भाजपकडे स्वतः परिवारातील लोक येत आहेत, तर आमच्यावर आरोप करण्यात काय अर्थ आहे? त्याबद्दल मला काय, म्हणजे वारंवार बोलतायत की रोहित पवार देखील फडणवीसांकडे गेले ते सगळं बोलतात ना. अरे ते बोलतात ना, शरद पवार ढोंगी आहेत, थेट बोलत नाही पण सांगतात, उदाहरण देतात. असं बोलतात. आणि असं फरक असाच असतो, असं खायचं किंवा असं खायचं, ते असं खातायत. म्हणजे ज्या काकूनी तुम्हाला जेवायला घातलं, तुम्हाला भरवलं, तुमचा मुंबईत सांभाळ केला, तुमचं काय मावक्षण केलं, त्या काकीचं कुंकू कधी पुसलं जाणार असा प्रश्न तुम्ही जनतेसमोर विचारता. लाजना वाटत. बारामतीत काय होईल? बारामतीत काय होईल? कमीत कमी 2.5-3 लाखाच्या फरकाने सुप्रिया ती निवडून येईल. बारामतीमध्ये जी लीड मिळायची सुप्रिया सुळे दादांमुळे मिळायची 2-3 लाखाची. अहो, ते बारामती ओळखला तर तो शरद पवारांच्या नावाने. बिल क्लिंटन तिथे काय अजित पवारांचं नाव घेऊन नाही आला, किंवा जगाचे म्हणजे जगातले सर्वात मोठे नेते जे तिथे आले ते काही अजित पवारांच्या नावाने नाही आले. अजित पवार फक्त बुके द्यायला एअरपोर्टला जायचे, बाकी नाव शरद पवारांचंच असायचं. आजही बारामती ओळखलं जातं ते शरद पवारांच्या नावाने. तुम्ही म्हणता सिंपती आहे, महाविकास आघाडीला किती जागा पाहता? 45+चा नारा, मिशन 45+ भाजप किंवा महायुतीचा आहे. 20 ते 25 जागा मिळेल. म्हणजे मेजर सेटबॅक महाराष्ट्रातनं येईल 100. आणि महाराष्ट्रासोबत देशात तुम्ही कसं पाहता? परिवर्तन होणार नाही होणार? 5 फेजेसची निवडणूक आहे. आत्ता कुठे सुरुवात झाली, आत्ता कुठे इलेक्ट्रोल बॉन्ड्स लोकांना समजायला लागलेत की किती खाल्लेत ह्यांनी. सर्वोच्च न्यायालयावर कसा दबाव आणतायत, EVM मध्ये कसा घोटाळा करतायत, VVPAT 100% मोकळी जायला सरकारने नकार का द्यावा? चला, तर याच नोटवर मी थांबवतो. आव्हाड साहेब, खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्हाला पुण्यातली बैठक पण आहे. तर आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये दिलखुलास आणि वोकल असे जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत होते, ज्यांनी काय घडलं, का घडलं आणि भविष्यात काय होईल याबद्दल भाष्य केलं. आता इथेच थांबूया. बिटवीन द लाईन्स अनेक बातम्या शोधण्याची त्यांनी संधी दिलेली आहे. बरंच काही बोलता बोलता थांबले.
आपण त्यातनं अर्थ काढू, उत्तरं काढू आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. म्हणून आवाड साहेब धन्यवाद तुमचे आणि तुम्हाला शुभेच्छा. आपली रजा घेतो, मला पुण्याला जायचं आहे. ओके सर, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.